महाराष्ट्रात आजही असे काही दुर्ग आहेत जे आपल्या भौगोलिक स्थानांमुळे दुर्गम झाले आहेत. या गडावर जाण्याचे मार्ग हे अडचणीचे व दाट जंगलातून जात असल्यामुळे या गडावर आजही दुर्गप्रेमींचा फारसा वावर नाही. कोयना धरणाच्या जलाशय व या भागातील व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरात असलेले किल्ले त्यांच्या भोवती असलेल्या दाट जंगलामुळे आपले अस्तित्व हरवून बसले आहेत. जंगली जयगड, मकरंदगड, महिमंडनगड ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. पण किल्ला म्हटल्यावरती तिथे जायलाच हवे. महिमंडनगड हा या दाट जंगलात हरवलेला असाच एक दुर्गम किल्ला. सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी सोयीचा मार्ग मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून जातो. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाताना भरणे नाका लागतो. भरणे नाक्यानंतर शिरगाव खोपी फाटा लागतो. शिरगाव व खोपी या गावातून रघुवीर घाट मार्गे मेटशिंदी हे गड पायथ्याचे गाव गाठता येते. खाजगी वाहन जर असले तर हा इथे जाण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. बाकी बस वगैरे इतर वाहने या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या वेळा देखील बदलत राहतात. घाट फारसा वापरात नसल्यामुळे जीपसारखे वाहने इथून वाहत असतात. त्यांच्या मदतीने सुद्धा मेटशिंदी किंवा रघुवीर घाट इथपर्यंत पोहोचता येते. खेड खोपी अंतर 20 किलोमीटर असून पुढील घाट रस्ता 15 किलोमीटरचा आहे. रत्नागिरी सातारा सीमेवर खिंडीकडील भागात साधारण 2 किलोमीटरचा कच्चा मातीचा रस्ता असून पुढे मात्र पक्का रस्ता आहे. याशिवाय बामणोली तापोळे येथून बोटीने या भागात येता येतं, पण पाण्याचा कमी जास्त होणाऱ्या पातळीमुळे बोट सेवेवर परिणाम होतो व तिचा येण्याचा थांबा रोज बदलत राहतो. त्यामुळे हा मार्ग तितकासा सोयीचा नाही. याशिवाय खेडजवळील आंबिवली गावी येऊन तेथून चकदेव डोंगर चढून पुन्हा खाली उतरून महिमंडनगडाकडे जाता येते. परंतु हा मार्ग देखील दिवसभराचा व अतिशय थकवणारा आहे. त्यामुळे सर्वात सोयीचा जो मार्ग आहे तो रघुवीर घाटाने माथ्यावरील खिंडीत आल्यावर या वन खात्याच्या चौकीमधून साधारण महिमंडनगडाच्या पायथ्याशी असलेल्या मेटशिंदी गावात येऊन आहे. रघुवीर घाटातून जाणारा रस्ता फारसा वर्दळीचा नसल्यामुळे येथे जरा काळजीपूर्वक जावे. या रस्त्यामध्ये शिवसह्याद्री हे एकमेव हॉटेल असून या ठिकाणी आपली राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. तसेच या घाटामधून दिसणारे सह्याद्रीचे रूप विलक्षण आहे. पाठीमागे चकदेवचं पठार आहे आणि खाली खोपी जलाशय आपल्याला पाहता येतो. दूरवर लांब असं नागेश्वराचा सुळका आणि वासोटा देखील नजरेस पडतो. इथूनच आपल्याला 10 ते 15 मिनिटावरती महिमंडनगडावरती जाण्यासाठीचा जो फॉरेस्टचा नाका आहे तो लागतो. महिमंडनगड वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने गडावरती जाण्यासाठी येथे प्रति मानशी व वाहनाचे प्रवेश शुल्क भरावे लागते.
येथून कच्च्या रस्त्याने 2 वळणे पार करून साधारण 500 फूट खाली गेल्यानंतर उजवीकडे वर चढण्याची पायवाट आहे। या ठिकाणी तसा फलक लावलेला आहे। दिशादर्शक बाण आणि काही खुणा गडावर जाणाऱ्या मार्गामध्ये आहेत। त्याचा उपयोग करून आपण गडाकडे जाणारे मळलेली पायवाट पकडून जंगलातल्या पायवाटेने वरती जाण्यास साधारण तासभराचा वेळ लागतो। गड चढायला सुरुवात केल्यावरती 10 मिनिटात आपण खाली असलेल्या सपाटीवर एका समाधीजवळ येऊन पोहोचतो। घडीव दगडात बांधलेल्या या समाधीवर नक्षीदार चौथरा असून त्यावर तुळशी वृंदावन आहे। या वृंदावनावर दिवा लावण्याची सोय केलेली आहे। समाधीचा आकार पाहता ही समाधी एका मोठ्या वीराची असावी, पण सध्या तरी हा वीर अनामिक आहे। येथून उजवीकडे जंगलातून गडावर जाणारी वाट आहे। वनखात्याने ही वाट व्यवस्थित केली असून वाटेवर काही ठिकाणी प्राणी गणनेसाठी कॅमेरे बसवलेले आहेत। जंगलातून जाणारी ही वाट पुढे कारवीच्या रानात बाहेर पडते व समोरच गडाच्या जोड शिखरामध्ये असलेली खिंड नजरेस पडते। या जंगलामध्ये सहसा रेडे आणि अस्वल तसेच इतर प्राणी देखील सहसा नजरेस पडतात, त्यामुळे एकटा न जाता सोबत कोणीतरी असलेले बरे। खिंडीत आल्यावरती उजवीकडील बाजूस आपल्याला गडाची तटबंदी व त्यापुढे एक बुरुज पाहायला मिळतो। या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा, पण आता त्याचे काहीही अवशेष आपल्याला मिळत नाहीत। खिंडीच्या या भागात काही प्रमाणात सपाटी असून येथे एक उद्ध्वस्त चौथरा पाहायला मिळतो। गडाचे सगळे अवशेष डाव्या बाजूला असून सर्वप्रथम त्या बाजूस चढाई करायची। येथून वर जाताना डावीकडे दरीच्या काठावर कशीबशी तग धरून असलेली मातीत गाडलेली तटबंदी दिसते। या तटाला लागून कातळात कोरलेले पण मातीने भरलेले एक मोठं टाकं आहे। गडाला नैसर्गिक तटबंदी लाभल्याने दरवाजाकडील भाग वगळता वेगळी तटबंदी करण्याची गरज भासली नसावी। पुढे वाटेने डाव्या बाजूस एक लहानसे गुहा टाके आहे। गडमाथा फारसा कमीच उंचीवर असल्याने दरवाजातून 5 मिनिटात आपण गडमाथ्यावरती येऊन पोहोचतो। गडाच्या डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असून गडमाथा समुद्र सपाटीपासून 2790 फूट उंचीचा म्हणजे 6 एकरात सामावला आहे। या भागात कातळात कोरलेला लहान मोठा 11 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे। यातील बहुतांश टाकी गाळाने भरलेली आहेत। गडावरती असलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह हा एक, दुसरा, हा एक, तिसरा, हा एक, चौथा, हा एक, 5वा, 6, याचं काम चालू आहे, 7, हे 8, हा 9वा, हा
हा 10वा. खंड एक, त्याच्या पाठीमागे एक 11. यातील केवळ 2 टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. यातील एका टाक्यावर शिवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे शिल्प कोरलेले असून एका बाजूस चामरधारी तर दुसऱ्या बाजूस सेवक कोरलेला आहे. टाक्यांच्या पुढील भागात छप्पर उडालेले मंदिर असून या मंदिरात घोड्यावर बसलेले काळ्या पाषाणातील भैरव मूर्ती व त्याला पितळी मुखवटा असलेली भवानी मूर्तीची मूर्ती आहे. मे महिन्यात या भैरी भवानीची जत्रा असते. मंदिरा शेजारी व मागे गवतात लपलेले चौथरे पाहायला मिळतात. याशिवाय या भागात इतर कोणतेही अवशेष नसल्याने गडाच्या दुसऱ्या उंचवट्याकडे निघायचं. गडाच्या दक्षिण टोकावर एका बुरुजाचे अवशेष असून येथून रघुवीर घाटाचे अतिशय सुंदर दर्शन होते. या माथ्यावरील झाडीत 1-2 लहान चौथरे वगळता कोणतेही अवशेष दिसत नाही. गडाचा परिसर फारसा नसल्याने संपूर्ण गडफेरी करण्यास साधारण पाऊण तास पुरेसा आहे. या गडावर आम्हाला झाडाखाली निवांत बसलेल्या गव्याचे दर्शन झाले, त्यामुळे भटकंती सावधपणे करावी. गडावरून रघुवीर घाट, वासोटा, चकदेवचं पर्वत व दूरवर पसरलेला जावळीच्या खोऱ्यातील जंगल नजरेस पडते. गडावरील खांबटाके पाहता हा गड शिवकाळापूर्वीपासून अस्तित्वात असावा. शिवकाळानंतर या किल्ल्याचे फारसे उल्लेख येत नाही, पण गडाचा आकार पाहता याचा उपयोग